सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री असंही म्हणतात. म्हणायला गेलं तर आहे इंडस्ट्री शब्दात तो खेळ आहे, शाब्दिक खेळ आहे इंडस्ट्री. पण खरं सांगायचं तर इंडस्ट्रियल नॉर्म्स जे असतात की जे बाहेर इतर इंडस्ट्रीजमध्ये जे नॉर्म्स सेट झालेले आहेत ते कोणतेही नॉर्म्स, ते कोणतेही नियम ह्या इंडस्ट्रीला लागू नाहीत. मुळात सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री का म्हणतात किंवा तो शब्द का आला हा मला कायमचा पडलेला प्रश्न आहे. इथले नियमच सगळे वेगळे आहेत. रादर इथे नियमच नाही आहेत. हम करे सो कायदा, पटत असेल तर काम करा नाही तर करू नका, हाच नियम आहे इकडला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीही कोणत्याही प्रकारच्या कामाची शाश्वती नसते. कुठल्याही प्रकारे तुम्ही इथं प्रेडिक्ट करू शकत नाही की आपल्याकडे कधी काम येईल आणि कधी आपल्या रिकामं बसायची वेळ येईल. सो अत्यंत अनप्रेडिक्टेबल असं हे क्षेत्र आहे. म्हणजे जेव्हा काम मिळत असतं त्याही वेळेला फिक्स वर्किंग अवर्स हा प्रकारच इथे नसतो. इथे मिनिमम शिफ्ट ही 12 तासाची तर गृहीतच धरलेली असते. मग त्या 12 तासाचे 14 तास, 16 तास, 18 तास, 20 तास कधी होतात ह्याचं काहीही गणित तुम्हाला सांगता येत नाही. जितका वेळ काम चालू आहे तितका वेळ काम करा, एवढाच एक काय तो इथे नियम असतो. म्हणायला जरी इंडस्ट्री म्हटलं तरी इतर सगळ्या बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये वर्किंग अवर्स हे किती नाही म्हटलं तरी फिक्स असतात. आणि त्या ठरलेल्या वर्किंग अवर्सच्या पुढे जर काम झालं तर ॲडिशनल बोनस किंवा जो लेट वर्क करण्याच्या ज्या फीज असतात त्या तुम्हाला ॲडिशनल पैसाही मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक इंडस्ट्रीजमध्ये लोक ओव्हरटाईम करतात. का तर त्या ओव्हरटाईमचा ओव्हर मनी त्यांना मिळतो, जो बेनिफिट त्यांना हवासा वाटतो किंवा ती गरज असते. पण या क्षेत्रात बरेच वेळा नाही, बहुतेक वेळेला ओव्हरटाईम वगैरे मिळणं हा प्रकार फार अभावानी होतो. प्रोडक्शन हाऊस खरंच चांगलं असेल तर तुम्हाला ठरलेल्या वर्किंग अवर्स म्हणजे मिनिमम 12 तास, मग 13 तासाच्या पुढे जर शिफ्ट एक्सटेंड झाली तर फार कमी वेळेला असं होतं जी चांगली प्रोडक्शन हाऊसेस आहेत ते 1.5 शिफ्ट तुम्हाला देतात, तुम्हाला जास्तीचा पैसा मिळतो. पण नियमाला अपवाद असल्यासारख्याच अपवादात्मक अशी काही प्रोडक्शन हाऊसेस तुम्हाला मिळतात की जे 1.5 शिफ्ट वगैरे तुम्हाला देतात. अदरवाईज की इथे कॉल टाईम हाच काय तो फिक्स असतो, पॅकअप टाईम हा काही फिक्स नसतो, कुठलीही गणितं इथे लागू होत नाहीत. हे जर वर्किंग अवर्स कॅल्क्युलेट केले तर एखाद्या मशीनपेक्षा जास्त काम कित्येक वेळेला माणसांना करावं लागतं.